शक्तीपीठ महामार्गावरून राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावं या मागणीसाठी विरोधकांनी विधान परिषदेमध्ये गोंधळ घातलाय। उत्तरात नाही म्हणून सांगता आणि केंद्राला अहवाल पाठवता हा दुटप्पीपणा असल्याचा हल्लाबोल आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर केलाय। तर जनतेला विश्वासात घेऊन हा प्रकल्प पुढे नेला जाईल असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिलंय। मात्र विरोधकांची घोषणाबाजी वाढल्यानं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना 2 वेळा सभागृह तहकूब करावं लागलं। तुम्ही इथं उत्तर देताय की नाही म्हणून या ठिकाणी ते दुसऱ्या बाजूला तुमचा दुटप्पेपणा चालू आहे। मग केंद्राला प्रस्ताव कशासाठी तुम्ही पाठवला? तो केंद्राचा प्रस्ताव तुम्ही मागे घेणार त्या ठिकाणी आहात का? आणि हा मोनार्क नावाच्या कंपनीने 9 महिन्यात हा प्रस्ताव तयार केला। हे काय जावे मोनार्क कंपनी तुमची? समृद्धीमध्ये सुद्धा याच कंपनीने वाटायला लावलं या महाराष्ट्राचं। मंत्री मध्ये स्पष्ट सांगत नाहीत रद्द करणार म्हणून, जाहीरपणे बोल। 11 लोकसभेचा फटका बसलाय, अजून तुम्हाला फटका घ्यायचा असला तर घ्या या रस्ता करून शक्तीपीठचा। जनतेच्या भावनाचा विचार करूनच तसेच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल। ज्या महामार्गाचं अद्याप अलाइनमेंट फायनल झालेलं नाही, ज्या महामार्गाचं अद्याप भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्याच्यामध्ये कमिशन वगैरे सर्व अध्यक्ष महोदय